Hey guys, welcome to the UPSC Champion channel 2 minute series tips and tricks. सो आपण UPSC MPSC कंबाईनचा सिलेबस घेतच आहोत, त्याबरोबर आपण करंटही सुरू केलेला आहे. सो आपण स्टार्ट करूया. द हिंदूचे डेली करंट अफेअर्स आजपासून आपण स्टार्ट करतोय. सो फर्स्ट न्यूज आहे ICMR बद्दल आहे, इंडियन काउन्सिल मेडिकल रिसर्च. त्यांनी काय सांगितलं, टू फास्ट ट्रॅक हुज सॉलिडेटरी ट्रायल रोल आउट इन इंडिया, टेस्ट 4 ट्रीटमेंट्स फॉर कोविड. सो सॉलिडेटरी ट्रायल ही इंटरनॅशनल क्लिनिकल ट्रायल आहे अँड लॉन्च केले 18 मार्चला होने. सो इफेक्टिव्ह ट्रीटमेंट बाय COVID-19 अँड सॉलिडेटरी इंटरनॅशनल क्लिनिकल ट्रायल आहे क्लिनिकल. देन 4 ट्रीटमेंट्स आहेत, अँटी व्हायरल एजंट्स आहेत, रेमडेसिविर, क्लोरिक्विन अँड हायड्रोक्सी क्लोरिक्विन अँड लोपिनाविर अँड रिटोनाविर. देन लोपिनाविर रिटोनाविर विथ इंटरफेरॉन. ह्या 4 ट्रीटमेंट्स आहेत, अँटीव्हायरल एजंट्स आहेत. अँड एम काय आहे त्यांचं तर फॉर स्लो द डिसीजेस प्रोग्रेशन और इम्प्रूव्ह सर्वायवल. त्यांना डिसीज कमी करायचा आहे आणि सर्वायवल इम्प्रूव्ह करायचं आहे, त्यांचं एम आहे. सो इम्पॉर्टंट आहे, COVID-19 चर्चेत आहे त्यामुळं. देन आहे डॉक्टर हर्षवर्धन डेडिकेट कोबास 6800 टेस्टिंग मशीन नेशनसाठी आणलेलं आहे. युनियन मिनिस्टर ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर यांच्या अंडर आहे. फर्स्ट टेस्टिंग मशीन त्यांचे प्रोक्युर्ड बाय गव्हर्नमेंट. COVID-19साठी फर्स्ट टेस्टिंग मशीन केलेली आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलनी ते इन्स्टॉल केलेलं आहे. अँड 1200 सॅम्पल्स 24 तासामध्ये टेस्ट केले जातात. अँड ऑपरेट कसं केले जातात, ते रिमोटने ऑपरेट केले जाते. ते डिटेक्ट काय करतात तर फक्त COVID-19 डिटेक्ट करत नाही, तर ते व्हायरल कोणकोणते डिटेक्ट करतात, हेपॅटायटिस B, C, HIV, MTB यासारखे डिसीजसुद्धा डिटेक्ट करतात. त्यासाठी सुद्धा ते हेल्पफुल आहे. सो डॉक्टर हर्षवर्धन लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे ग्लोबल रिसोर्स फॉरेस्ट रिसोर्स असेसमेंट 2020चा आत्ताच इंडेक्स निघाला. त्यामध्ये काय सांगितलं तर लॉन्च केले युनायटेड नेशनने, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनने. डिफॉरेस्टेशन ग्लोबली कमी झाले असं त्यांनी सांगितले 2015 ते 2020पर्यंत, पण पूर्णतः बंद झालेलं नाही आहे, पूर्णतः संपलेलं नाही आहे डिफॉरेस्टेशन, ते चालूच आहे. देन वर्ल्ड मेगा हेक्टर ऑफ फॉरेस्ट सिन्स 1990. वर्ल्डच्या मेगा हेक्टर सिन्स 1919 फॉरेस्ट डिफॉरेस्ट झालेलं आहे. ते किती झालेलं आहे तर त्यांनी लिबिया हा देश आहे याच्या इक्वल तो डिफॉरेस्ट झालेला एरिया आहे असं त्यांनी सांगितलं आहे रिपोर्टमध्ये. देन आहे आफ्रिका. लार्जेस्ट ॲन्युअल रेट आहे फॉरेस्ट, फॉलोड बाय साऊथ आफ्रिका. फर्स्ट आहे आफ्रिका आणि देन आहे साऊथ आफ्रिका. देन आहे आशियामध्ये हायेस्ट नेट गेन आहे 2010 to 20पर्यंत. अँड त्यानंतर काय तर ओशनिया अँड युरोप. देन लार्जेस्ट प्रपोर्शन आहे वर्ल्डच्या फॉरेस्ट. वर्ल्डमध्ये जास्त प्रपोर्शन कोणत्या फॉरेस्ट आहे तर ते ट्रॉपिकल आहे, 45% आहे. त्यानंतर येतं आहे बोरियल, टेम्परेट अँड सब ट्रॉपिकल. देन 54% ऑफ द वर्ल्ड्स फॉरेस्ट हे कुठं आहे तर रशियन फेडरेशनमध्ये आहे. देन ब्राझील, देन कॅनडा, देन USA, देन चायना. देन साऊथ आफ्रिकामध्ये आहे हायेस्ट शेअर ऑफ फॉरेस्ट. साऊथ आफ्रिकामध्ये हायेस्ट शेअर ऑफ फॉरेस्ट आहे, तो किती आहे 34%. हे फॅक्ट्स आहेत प्री ओरिएंटेड, सो तुम्ही लक्षात ठेवा. आणि आपण इथं ग्राफ पाहूयाच. रशियन फेडरेशन 815, ब्राझील 497, कॅनडा 347, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका USA 1310 अँड चायना 220. देन रेस्ट ऑफ द वर्ल्ड राहिलेल्या वर्ल्डमध्ये किती आहेत तर 1870. सो हे आपलं असं आर्टिकल होतं. रिपोर्ट निघाला ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्स असेसमेंट. सो अँड कोण काढतात तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. देन आहे DST सपोर्ट्स असिस्टिव्ह टूल्स, टेक्नॉलॉजी अँड टेक्निक. हे कोणासाठी आहे तर ते दिव्यांग आहेत आणि जे वयस्कर आहेत त्यांच्यासाठी काय चॅलेंज आहे ते पाहूया. सपोर्ट केलेला आहे याला कोणी, सायन्स अँड इक्विटी एम्पॉवरमेंट अँड डेव्हलपमेंटने. त्यालाच काय म्हणतात तर सीड म्हणतात. डिव्हिजन आहे DST अँड थ्रू इट प्रोग्राम काय केलेलं आहे, टेक्नॉलॉजी इंटरव्हेन्शन केलेलं आहे फॉर डिसेबल्ड अँड एल्डरली.
म्हणजे जे दिव्यांग आणि वयस्कर आहेत त्यांच्यासाठी. अँड ई टूल काढलेलं आहे अवेअरनेससाठी. हेल्थ अँड हायजीन रिलेटेड इन्फॉर्मेशन त्या टूलमध्ये सांगितले जातात आणि अवेअरनेस पसरवला जातो. सो हेही महत्त्वाचं आहे. देन नेक्स्ट आहे ओपन मार्केट सेल्स स्कीम आहे, जी आता लॉकडाऊनमुळे अँड कोविड-19मुळे जे क्वारंटाईन आहेत त्यांना NGOज अँड सोशल इन्स्टिट्यूशन्स आहेत ते रिलीफ कॅम्प घेऊन फूड सप्लाय करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर त्यांच्यासाठी आहे. तर NGO अँड सोशल इन्स्टिट्यूशनना या स्कीमतर्फे ते व्हीट अँड राईस डायरेक्टली तिथून डिपार्टमेंट ऑफ OMSSमधून कलेक्ट करू शकतात आणि त्यांच्या रेटनुसार जो इतर रेटपेक्षा कमी असेल, आणि स्टेट गव्हर्नमेंटही डायरेक्टली त्यातून परचेस करू शकतात. हे मायग्रेंटसाठी स्कीम केलेली आहे. देन नेक्स्ट आहे PM एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम आहे, जो 2008ला लॉन्च केला आहे अँड मर्ज केला आहे. आत्ता 2 स्कीम्स त्यामध्ये मर्ज केल्या आहेत, PM रोजगार योजना अँड द रूरल एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. या 2 स्कीम मर्ज केल्या आहेत, त्यामुळे चर्चेत आहे. स्कीम्समध्ये हा क्वेश्चन सोशल इश्यूमध्ये येऊ शकतो. द नेक्स्ट आहेत अपॉइंटमेंट्स. मनोज आहुजा हे अपॉइंट झाले चेअरमनला. कोणते चेअरमन? तर CBSCच्या चेअरमनपदी. देन आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांच्या चेअरमनपदी कोण आहे? तर IAS ऑफिसर आहेत व्ही विद्यावथी. हे 12 मेला अपॉइंट झालेत आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. देन नेक्स्ट आहे GI टॅग मिळालेला आहे 2 प्रोडक्ट्सना. ते आहे तंजावरमध्ये नेटिव्ह वर्क आहे अँड आरंबावूर वूड कार्विंग आहे. त्यांना सेंट्रल रिजन तमिळनाडू आहे, त्यांना GI टॅग मिळाला आहे. दुसरा आहे तर आरमावूड वूड कार्विंग आर प्रायमरीली मेड आउट ऑफ द वुडन ब्लॉक्स अँड मँगो लिगम ट्री अशा प्रकारचे तिथे ट्री वापरलेले आहेत. देन आहे उत्तराखंडचे CM आहेत, त्यांनी पोर्टल लॉन्च केले होप नावाचं, जे स्किल डेव्हलपमेंटसाठी यूथच्या उपयोगी असेल अँड एम्प्लॉयमेंटसाठी. देन नेक्स्ट आहे सुंदरम पेंटागो. हे डेव्हलप केलेलं आहे कोणी? तर IIT मद्रास अँड सुंदरम मेडिकल फाउंडेशन TVS ग्रुप यांच्या कॉम्प्रेन्शनने जॉईंट कोलॅबोरेशन करून नवीन ॲटोमेटेड रेस्पिरेटरी अँड असिस्ट डिव्हाइस लो कॉस्टमधलं त्यांनी तयार केलेलं आहे. त्याचं नाव काय आहे? तर सुंदरम पेंटागो. हेही महत्त्वाचं आहे, कारण त्यांचे फंक्शन काय आहे? तर कंट्रोल रेस्पिरेटरी रेट अँड टायडल व्हॉल्यूम, प्रेशर अँड पॅरामीटर एक्सेट्रा. देन आहे जलजीवन मिशन, कायम चर्चेत असलेलं आहे, महत्त्वाचं आहे. जम्मू आणि काश्मीर आत्ताच माहीत आहे की युनियन टेरिटरी बनलेली आहे आणि त्यांना आता टॅप प्रोव्हाइड करण्याचं काम 2022पर्यंत होणार म्हणून सांगितलेलं आहे. हेही महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. डिसेंबर 2022पर्यंत रुरल हाऊसहोल्डच्या मिनिस्ट्रीमध्ये ते काम होऊन जाईल. देन आहे PM रिलीफ फंड आहेत, त्यामध्ये 3100 करोड रुपीज आता जमा झालेले आहेत कोविड-19च्या फाईट अगेन्स्ट. तर त्यामध्ये 1000 करोड आहे ते आपण मायग्रंट्सच्या केअरसाठी वापरणार आहोत अँड 2000 करोडचे काय करणार आहोत आपण? व्हेंटिलेटर्स खरेदी करणार आहोत. सो ही खूप चांगली गोष्ट आहे, महत्त्वाचं आहे. देन मिनिस्ट्री ऑफ टुरिझम, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, टुरिझम मिनिस्ट्री ऑर्गनाइज 18th वेबिनार अँड टुरिझम कुणाच्या स्टेट अंडर आहे? तर हे ओडिसा इंडियाज बेस्ट केप्ट सिक्रेट असं टायटल आहे. आणि ह्याचं विजन काय आहे? तर अंडर देखो अपना देश वेबिनार सिरीज, या सिरीजमध्ये ते लॉन्च केलेलं आहे. देन आहे चायना लॉन्च 2 सॅटेलाइट्स. 12th मेला सक्सेसफुली लॉन्च केलेले आहे 2 सॅटेलाइट्स. तेही महत्त्वाचे आहे. झिंग्युआंग 201 अँड 02 असे 2 अँड क्विन्झॉंग 1A अँड KZ1A असे 2 लॉन्च केलेले आहेत. नॉर्थ वेस्ट चायनामध्ये त्याचं सेंटर आहे, लॉन्च सेंटर सक्सेसफुली लॉन्च झालेले आहेत. देन आहेत आजचे क्वेश्चन्स, क्विज आहे.
तर फर्स्ट आहे इन मे 2020 हू अनाऊन्स दॅट ऑल कॅन्टीन्स ऑफ द सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस विल सेल ओनली इंडिजिनियस प्रोडक्ट्स. तर ह्याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, मीही शेवटी देईन. देन अंडर द ₹20 trillion मेगा इकॉनॉमिक रिलीफ पॅकेज अनाउन्स बाय PM नरेंद्र मोदी, कोलॅटरल फ्री लोन्स वर्थ रुपीज किती वर्थ रुपीज आहे तर डॅश डॅश लॅक करोड फॉर मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस युनिट्स वेअर अनाउन्स्ड. तर ऑप्शन आहे 1, 2, 3, 4 अँड 5. तर ह्याचा आन्सर आहे अमित शहा. अमित शहाने अनाऊन्स केलेलं आहे कॅन्टीन्स ऑफ द सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस सेल ओनली इंडिजिनियस प्रोडक्ट्स. अँड ह्याचा आहे आन्सर 3 लाख करोड. देन नेक्स्ट आहे May 2020 which country successfully launched 2 satellites test space based इंटरनेट ऑफ थिंग्स. आत्ताच आपण पाहिलेलं आर्टिकल आहे, तर चायनाने सक्सेसफुली लॉन्च केलं आहे. देन विच ऑफ द फॉलोइंग हॅज लॉन्च न्यू ॲप कॉल्ड फॅमिली सेफ्टी, हेल्प ऑफ पॅरेंट कीप ट्रॅक ऑफ देअर चिल्ड्रन्स ॲक्टिव्हिटी ऑनलाईन टू हेल्प प्रोव्हाइड बेटर कंट्रोल. तर ह्याचा आन्सर आहे मायक्रोसॉफ्टने ॲप लॉन्च केलं आहे कॉल्ड फॅमिली सेफ्टी. The next आहे as per sample registration system, a bulletin based on data collected for 2018 which state has the worst infant mortality rate in the country. तर सगळ्यात वर्स्ट इन्फंट मॉर्टॅलिटी रेट आहे तर तो मध्य प्रदेश या राज्याचा आहे. नेक्स्ट आहे इन मे 2020 विच ऑफ द फॉलोइंग हॅज मेड इट ऑफिशियल टू लेट इट्स एम्प्लॉईज वर्क फ्रॉम होम फॉर एवर इट इफ दे क्लोज टू. तर कोणत्या ॲपने केलेलं आहे तर ट्विटर. देन नेक्स्ट आहे लास्ट क्वेश्चन आहे इन मे 2020 विच ऑफ द फॉलोइंग इंडियन कंपनीज हॅज ऑर हॅव साइंड नॉन एक्सक्लुसिव्ह व्हॉलंटरी लायसन्सिंग agreement with Gilead Sciences to manufacture and supply generic versions of COVID-19 drug remdesivir. तर आन्सर आहे ऑल ऑफ द अबाव 1, 2 and 3, Cipla, Jubilant and Hetero. सो थँक्यू सो मच गाईज. कमेंटमध्ये तुम्ही तुमचे आन्सर देऊ शकता. कीप वॉचिंग, लाईक, सबस्क्राईब अँड शेअर करायला विसरू नका. स्टे होम, स्टे सेफ. बाय बाय.